पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइनमेंट रद्द करत अहिल्यानगर शिर्डी मार्गे नवा रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला आहे। त्यास पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील व्यापार उद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे। हा मार्ग वेळखाऊ असून नारायणगाव खेड भागातील कृषी उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योगांशी व्यापार उद्योगांच्या प्रगतीला ब्रेक लावणारा ठरेल। त्यामुळे जुनाच मार्ग कायम ठेवावा अशी मागणी व्यापार उद्योग क्षेत्रातून होत आहे। बहुप्रतीक्षित 235 किलोमीटरचा नाशिक पुणे रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग 16,000 कोटी रुपये खर्चकीत उभारला जाणार आहे। जुना मार्ग नारायणगाव येथून जात होता। अहिल्यानगरच्या संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मार्गे हा मार्ग असल्याने व्यापार उद्योगांसाठी सोयीचा होता। या भागातील शेतमालासह औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या मालाशी ने-आण करणे सोयीचे होणार होते। याशिवाय नारायणगाव खेड या भागातील कृषी उत्पादने व कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी या मार्गाचा मोठा फायदा होणार होता। मात्र नारायणगावजवळील खोडद येथील GMRT प्रकल्पाजवळून हा मार्ग जाणार असल्याने विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने आक्षेप घेतल्याने तो बदलण्यात आल्याचं सांगितले गेले। रेल्वे लाईनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याने नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला गेला। मात्र प्रत्यक्षात यात राजकीय गंध असल्याने मार्ग बदलास व्यापार उद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे। जुना मार्गच कायम ठेवावा, अन्यथा हा प्रकल्प डब्यात जाईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। जुना मार्ग नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका मार्गे आळंदी, हडपसर, चाकण, पुणे असा होणार होता। मात्र आता नवा मार्ग पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, शिर्डी, नाशिक असा असणार असल्याचं सांगण्यात येत आहे। चाकणमध्ये हा मार्ग नेमका कसा जाणार याबाबत काहीही स्पष्टता नाही। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डी मार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, चाकण मार्गे थेट नाशिक पुणे जोडणे द्यावे अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे।